इतरांच्या राजीनाम्याबद्दल बोला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विज्ञाननिष्ठ यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत आणि उभाटा गटानं कधीच गमावलेला आहे. ज्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्यानं अपमान केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते शब्द वापरले, अशा राहुल गांधींसोबत तुम्ही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मांडीला मांडी लावून बसलात. जनाब संजय राऊत, तुमचे हे कारनामे महाराष्ट्रानं बघितलेत. त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला उरलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार धुळीला मिळवण्याचं जर का काम कोणी केलं असेल तर ते उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलंय. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची एक संधी सोडली नाही, अशा राहुल गांधींच्या शेजारी त्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची हिंमत तुमची झाली. तेव्हाच तुमचं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचं प्रेम कळलं. स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि देवाभाऊ देखील विज्ञाननिष्ठ आहेत. देवाभाऊंच्या सरकारमध्ये अशा भोंदू बाबांना थारा नाही, म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे. जनाब संजय राऊत यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही. हिंदुत्वाबद्दल आणि भोंदूगिरीबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही कधीच वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडलं आणि ते हिंदुत्व सोडल्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आलेली आहे. या भोंदू बाबाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. हिंदुत्वाच्या नावावर कोणी अशा पद्धतीनं बाजार मांडत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, हा संदेश खरात याच्या कारवाईवरनं दिला गेलेला आहे. आणि हे सरकार ढोंगी बाबांना, भोंदू बाबांना कुठेही सोडणार नाही, हेच या कारवाईच्या निमित्ताने स्पष्ट केलेलं आहे. हिंदुत्वादाच्या नावावर कोण बाजार मांडतंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तुमचं हिंदुत्व किती बेगडी आहे, तुम्ही हिंदुत्व सोडून कुठल्या धर्माचा स्वीकार केलाय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आणि त्याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, हे जनाब संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं. भोंदू बाबाचे कारनामे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, भोंदू बाबाला अटक करण्यात आली. परंतु उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारनं याच भोंदू बाबासाठी पायघड्या घातल्या. सरकारनं